मगाशी आपण जी चर्चा करत होती की महाराष्ट्राचं राजकारण असं बनलेलं आहे की कोणही कोणाशी युती करू शकतं आणि त्याच्यामध्ये दोन छोटे प्लेयर पण ऑलरेडी त्यांनी डिक्लेअर करून टाकलेले, म्हणजे की एकतर मनसेनं आधीच सांगितलेलं आहे, राज ठाकरेंनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार म्हणजे आम्ही जे आहे ते सत्तेत असू, आणि त्यांनी मुख्यमंत्री भाजपचा किंवा महायुतीचा होईल हे तर सांगितलंच, नाव घेऊन पण सांगितलं की फडणवीस मुख्यमंत्री होतील. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पण सांगितलंय की ज्या बाजूला सत्ता असेल त्या बाजूला आम्ही असू म्हणून. प्रसन्न, काय कसं बघायचं या दोन विधानांच्याकडे? प्रशांत, वंचितचा तुझा विधानाचा पाठ कळला, आधीचं कोणतं म्हणाला, कोणतं विधान म्हणालास तू? सत्तेत असू आणि त्यांनी फडणवीस मुख्यमंत्री होतील, म्हणजे खरं तर ही गोष्ट भाजपवाले पण थेटपणे बोलू शकत नव्हते की आमचा मुख्यमंत्री होईल किंवा फडणवीस मुख्यमंत्री होतील. ते विधान राज ठाकरेंनी अगदी जाहीरपणे करून टाकलं आणि ते यावेळी खूप आशावादी आहेत. खरोखर म्हणजे एक आमदार त्यांचा मागच्या 2 वेळा आलेला आहे, यावेळी तो आकडा सुधारू शकतो का, काय वाटतंय? प्रशांत, पहिल्यांदा मनसेबद्दल सांगेन. मनसेचा आकडा साधारणपणे 2 ते 3 हा मॅक्स मी सांगतोय, 2 ते 3 साधारण असेल. शिवडीची एक जागा नक्की दिसते आणि निघाली तर ठाण्यातली एक जागा निघू शकते, कदाचित सोलापूरची पण निघू शकते. अमित ठाकरे हे मी काल आणखी एका दादर बेस्डच एका वेबसाईटच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलत होतो. अमित ठाकरे दादरमध्ये 3 नंबरला असतील असं मला वाटतं, अर्थात तो वेगळा भाग झाला. आता आपण राज ठाकरेंच्या विधानाकडे. तर राज ठाकरे ऑलमोस्ट ज्याला म्हणून एक अदृश्यरित्या पण तसं म्हटलं तर थेटपणे महायुतीचा घटक पक्षच बनलेले आहेत. आता ते केवळ जाहीर करण्याचंच राहिलेलं आहे. शिवडीमध्ये भाजपनं त्यांना थेट पाठिंबा दिलेला आहे, दादर माहीमध्ये थेट पाठिंबा देऊन केला होता, तो नंतर थोडासा इनडायरेक्टली मागे घेतला, पण म्हणालेच होते, आशिष शेलार तर जाहीरपणे म्हणाले की का नाही आपण महायुतीने म्हणून त्यांना पाठिंबा द्यावा आणि अमितला जागा मोकळी करून द्यावी. त्यामुळे आता ते अप्रत्यक्ष घटक आहेत आणि त्यांचा महायुतीला सपोर्ट असेल हे उघड आहे. आता राज ठाकरेंनी असं म्हणणं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि सरकार येईल आणि आम्ही त्याचा भाग असू, तर भाजप ठाकरे मुळात ठाकरे आणि भाजप हा संबंध आणायला, म्हणजे हा महायुतीमध्ये आणायला कारणीभूत ठरले ते देवेंद्र फडणवीस. इतर कोणी तसं काही केलं असतं किंवा आणखी पुढे किती गेले असते किंवा काय, तर तशी कोणाची सध्या कपॅसिटीच नाहीये भाजपमध्ये. अशा वेळी राज ठाकरे आल्यानंतर हे तर खरंच आहे की त्यांचा घनिष्ठ संबंध पाहतात. आणि मुळात याला आपल्याला सुद्धा कल्पना आहे प्रशांत, ठाकरेंचं रिवायवल, भाजपच्या बाजूचा ठाकरे तयार होणं ही सध्या भाजपसाठी मोठी गरज आहे. शिंदे तिथे काही बाबतीत कमी पडत असताना, इव्हन याला एक छोटासा रेफरन्स धर्मवीर चित्रपटाचा पण आहे की उद्या जर का, आणि प्रकाश आंबेडकरांनी याचं विश्लेषण चांगलं केलं होतं, उद्या जर का कायदेशीर पचरट्यामध्ये ठाकरेंची चित्र लावायला, फोटो लावायला बाळासाहेबांचा मनाई झाली एकनाथ शिंदेना, तर ते मोठा आपल्याकडचा चेहरा हवा म्हणून धर्मवीर उभा केला जातोय. त्याचप्रमाणे उद्या भाजपला लेजिटिमसीसाठी शिंदे कमी पडू लागले तर त्यासाठी आपल्याकडचा ठाकरे हवा, त्यासाठी राज ठाकरे. आपल्याला मधल्या काळात आठवत असेल एक अशीच पुढी सोडण्यात आली होती राजकारणामध्ये की एकनाथ शिंदे स्वतःची शिवसेना, राज ठाकरे स्वतःची मनसे शिंदेच्या शिवसेनेत विलीन करतील आणि ते शिवसेना प्रमुख बनतील. आता वाटताना आपल्याला वाटते, अतिशय विचित्र वाटतं की हा काय प्रकार आहे, पण आपण लक्षात घेऊया, ठाकरे काय किंवा शिंदे काय, त्यांना आपल्या बाजूचा ठाकरे पाहिजे. शिंदेच्या दसरा मेळाव्यात तुम्हाला आठवत असतील, तुम्हाला ठाकरेंचे बंधू बघायला मिळाले होते. ही सगळी जर का घटना आपण लक्षात घेतल्या तर ठाकरे सोबत असणं गरजेचं आहे आणि त्याची ती किंमत आहे. मग ती किंमत काय आहे, तर तुम्हाला सत्तेमध्ये सहभाग मिळेल. आणि मला आश्चर्य वाटणार नाही, अमित ठाकरे अगदी निवडून जरी नाही आले तरी यानं त्या दारानं त्यांना, मला आश्चर्य वाटणार नाही प्रशांत, विधान परिषद त्यांना मिळेल आणि अमित ठाकरे मंत्री सुद्धा असू शकतात, काय वाटेल ते झालं तरी. हा त्याच्यातला एक परिणाम राहता. वंचितचा मुद्दा, वंचितने माझ्या मते प्रकाश आंबेडकरांनी असं म्हणणं की जे जे कोण विनेबल आहेत आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ, हे अतिशय अख्ख्या आंबेडकरी राजकीय चळवळीच्या दृष्टीने एक टर्निंग पॉइंट आहे. आतापर्यंत जोगेंद्र कवाडे भाजपबरोबर जाऊन आले, रामदास आठवले दोन्हीकडे जाऊन आले, अन्य छोटे मोठे घटक असतात ते सुद्धा इकडे तिकडे जाऊन येतात. आता तुम्हाला ते आठवत असेल, एक अतिशय छोटा घटक आहे, मुंबई बेस तो त्याचा पक्ष आहे, तरा अंतराळच्या आपल्या खरातांच्या नातवाचा पक्ष आहे, आरपीआय खरात गट, तो अजितदादांबरोबर आहे, म्हणजे टेक्निकल स्पीकिंग तो महायुती बरोबर आहे. असं असताना जो शेवटचा बाजूचा झेंडा ज्याने कोणी ठेवला होता ते प्रकाश आंबेडकर होते. आता त्या प्रकाश आंबेडकर सुद्धा जर का महायुती आल्यानंतर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बरोबर आहोत असं म्हणत त्यांचे जर का निवडून आले आमदार, त्यांना सपोर्ट करत असेल तर प्रशांत माझ्या मते एक फार मोठा टर्न आंबेडकरी चळवळीचं राजकारण घेणार आहे. पण शेवटचा उरलेला नाईट जो होता तो सुद्धा आता महायुतीमध्ये जर का सरकार आलं तर बाजूला जातोय. त्यामुळे त्याचं तर वेगळं विश्लेषण करावं लागेल. पण सध्या तरी स्थिती दिसते ती अशी की राज ठाकरे तर ऑलमोस्ट महायुतीचा घटक पक्ष आहेत, अमित ठाकरे राजकारणाचा आणि प्रत्यक्ष सत्तेचा भाग होतील, विधानसभेतून नाही तर परिषदेतून. आणि वंचितचं हे विधान म्हणजे
महायुतीला शेवटी स्वतःच्या जागा प्रॅक्टिकली विचार करणं, मग ते बच्चू कडू असतील, नाहीतर संभाजीराजे छत्रपती असतील, नाहीतर प्रकाश आंबेडकर असतील, आणि ते त्या सत्तेचा भाग होताना दिसत आहेत. आणि आंबेडकरी चळवळीचं एक वेगळं राजकारण त्या निमित्तानं सुरू होईल. म्हणजे थोडक्यात भाजप आंबेडकरी चळवळीला अस्पृश्य राहणार नाही. या चर्चेमध्ये आपण या